देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या व्यापारी वर्गाला एकत्रित, संघटित आणि अधिक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर तर्फे शहरातील विविध संघटनांना एका व्यासपीठावर एकत्र आणत पुणे शहर संघटन समन्वय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये विविध व्यापारी संघटना, बाजारपेठ प्रतिनिधी, व्यावसायिक, उद्योग क्षेत्र, सेवा उद्योग, हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्र तसेच स्थानिक संघटनांमध्ये अधिक सक्षम समन्वय निर्माण करून व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर सामूहिक आणि संघटित पातळीवर प्रभावीपणे काम करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। यावेळी भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेरित केलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेचा उल्लेख करत व्यापारी वर्गाला अधिक सकारात्मक, सुरक्षित आणि व्यवसाय सुलभ वातावरण मिळणे ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित केलं। या बैठकीमुळे व्यापारी संघटनांमध्ये भविष्यात अधिक व्यापक समन्वय आणि एकजूट निर्माण होण्यास सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी नितीन पंडित, सचिन निवंगुने, नाना वाळके, श्याम मारणे, रतन शेटकिराड, कमलेश शाह, संजय गांधी, संजय राठी, संजय मुनोत, कैलास पंड्या, मिठालाल जैन, रोहित येवतकर, किशोर सरपोतदार, प्रमोद चव्हाण, प्रल्हाद लड्ढा, अंकित शाह, दिलीप बलकवडे, राकेश निबजिया, मनोज शाह, अमर शाह, नयन ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते। तसेच भाजपा व्यापारी आघाडीतर्फे अध्यक्ष महेश गुप्ता, सरचिटणीस विक्रम चव्हाण, सुधींद्र कुलकर्णी, दर्शन किराड, विजय नरेला, गजेंद्र देशपांडे, अभिजित भोसले, अमोल बडे, भरत राठोड, सुवर्णा शिंदे, संतोष जैन, ओजस कोठाडिया, राजेश कुलकर्णी, करुणा रेड्डी, झुंजार पाटील, उन्नी राघवन, संगीता निजामपूरकर, माधुरी मराठे, किशोर जैन, अनिरुद्ध दिवाने, आनंद मुडविरकर, शैलेश भट्ट, कुमार खत्री यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव महेश गुप्ता, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहर। आज आमची एक सर्व असोसिएशन, व्यापारी असोसिएशन बरोबर प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील उदाहरण प्लायवूड, स्टील, प्लास्टिक, टॉईज वगैरे सगळं असं असोसिएशनला मिळून आम्ही एक समन्वय बैठक घेतलं। या बैठकीस सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाकी इतर पदाधिकारी हजर होते। या बैठकीस आम्ही येत्या काळामध्ये व्यापारी वर्गाचं प्रत्येक समस्यावर एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक व्यापारीच्या समस्यामागे आम्ही ठामपणे उभा राहणार आहे। कुणाला कुठलाही ठिकाणी कुठल्याही व्यापारीचं कुठलाही समस्या असेल, शासनाचा समस्या असेल, राजकीय असेल किंवा इतर लोकल समस्या असेल, त्यांनी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, आम्हाला फोन करावा आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी भीतीमुक्त वातावरणामध्ये काम करण्यात आणि असं एक आम्ही व्यवस्था निर्माण केलेली आहे की ज्यांच्याकरून प्रत्येक व्यापारीच्या मनात एक समाधानाची भूमिका येईल आणि त्यांना आपलं काम वरती त्यांना अजून लक्ष घालून काम करता येईल असं आम्ही ते एक व्यासपीठ तयार केलेलं आहोत। आमच्याबरोबर आमचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीची संघटना आहे, त्याच्या आम्ही खाली पुण्यातले विविध जे लोकल संस्था आहे किंवा इतर संघटना आहेत त्यांना आम्ही आमच्याबरोबर जोडलेलं आहे। आजच्या पुण्याची सौ सुनीता प्रशांत निजामपूरकर व्यापारी आघाडी एक कार्यकर्ती, सक्षम आणि एकनिष्ठता आमच्यामध्ये असल्यामुळे आज मी श्रीयुत महेश गुप्ता आमचे अध्यक्षजी यांच्यामुळे उभी आहे। अत्यंत सुंदररित्या, सुबकरित्या असा हा प्रोग्राम केला आणि त्यामध्ये अतिशय सुंदररित्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी, प्रत्येक व्यापारी संघटनांनी आपापले पद आणि आपापले जे कार्य आहे त्याचं सर्व समस्या सर्वांपुढे मांडल्या आणि त्या समस्या अत्यंत सूचकपणे महेशजी यांनी अतिशय छानपणे त्यांचं उत्तर आणि अतिशय त्यांचं निवारण केलं। आणि मी म्हणते की आजची जी मीटिंग झाली, बैठक झाली, अतिशय सुंदररित्या आणि यांच्या सर्वांच्या अनुमताने आणि सर्वांच्या संमतीनं हे आमचे सगळे जे काही व्यापारी वर्गांची जी समस्या आहेत, प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवले जातील आणि आम्हा सर्व व्यापारी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
आणि आमचे महेशजी यांच्या सर्वांच्या अनुमताने आम्ही सर्वजण एकनिष्ठतेने आणि संघटितपणे व्यापारी वर्गाला साथ देऊ आणि आम्ही सक्षमरित्या त्यांना पुढे आणू आणि सगळ्या समस्या पार पडून आम्ही एक संघटन तयार करू. धन्यवाद. एकजूट संघटन सक्षमपणे या संकल्पनेखाली आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अध्यक्ष पुणे शहर माननीय श्री महेश गुप्ता यांनी आज विविध संस्थांना पुण्यामधल्या एकत्रित आणून ही संवाद बैठक सुरू केली होती. या संवाद बैठकमध्ये बरेचसे व्यापाऱ्यांचे मुद्दे बैठकीत डिस्कस केले गेले. या बैठकीमधनं बऱ्याचशा अशा गोष्टी कळाल्यात ज्याच्यावर काही ना काही निवारण करता येईल. बऱ्याचशा समस्या व्यापारी वर्ग रोज कुठं ना कुठं हे बघत असतो, पण या समन्वयक बैठकमध्ये आज व्यापाऱ्याला आज हे कळून चुकलेलं आहे की आपण जर एकजूटपणे जर संघटितपणे काम केलं तर आपण खूप सक्षम आहे, आपण खूप प्रगती करू शकतो व बऱ्याचशा समस्यांचं आपण निवारण करू शकतो. आज माननीय महोदय अध्यक्ष महेश गुप्ता यांनी आश्वासन दिलेलं आहे की व्यापाऱ्यांना येणाऱ्या ज्या समस्या रोजच्या रोज ते येत आहेत त्यांचं कुठं ना कुठं आपण समन्वयकमध्ये निवारण करू व त्यांचं या बैठकीमध्ये त्यांनी नियोजन केले याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. माननीय महेशभाई गुप्ता यांनी सर्व पुणे शहरातील सर्व व्यापारी संघटनाच्या अध्यक्षांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मिटिंगला बोलवलं, बैठकीला बोलवलं व या बैठकीचा महत्त्वाचा उद्देश असा होता की महेशभाईंचा की ही बैठक घ्यायची का, कारण की सगळे व्यापारी जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी आहेत, जे टॉय व्यापारी किंवा गोल्ड व्यापारी अशा सगळ्या प्रकारचे व्यापाऱ्यांना या ठिकाणी हॉटेल असोसिएशनचे ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी बोलून यांचं सगळ्यांचं संघटन करून आणि जे काही भविष्यात येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांच्या भेडसावणाऱ्या समस्यांना कसं सोडवायचं त्यासाठी महेशभाईंनी हा जो प्लॅटफॉर्म उभा केला, हे जे व्यासपीठ तयार केलं त्याच्याबद्दल मी आमच्या पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या तर्फे सर्व व्यापारी असोसिएशनच्या तर्फे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि महेशभाईंना आम्हीही जी काही संघटना आहेत सगळ्या संघटना त्याही त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो. महेशभाईंनी आम्हाला या ठिकाणी सांगितले की बाबा आपले काही जे प्रश्न असतील आपण ते लवकरात लवकर सोडू आणि आम्हाला पण म्हणजे एक राजकीय व्यासपीठ सोबत जर असल्यानंतर तर व्यापाऱ्यांना खूप मोठी ताकद मिळते हे सर्वांनी बघितलेलं आहे. आज आपला भारतीय जनता पार्टी पक्ष हा सत्तेमध्ये आहे, त्यामुळे जे काही व्यापाऱ्यांचे येणाऱ्या भविष्यामधले जे काही समस्या आहेत म्हणजे जीएसटी असेल, कुणाचं अतिक्रमणचा विषय असेल किंवा सायनिंग बोर्डचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आहेत, गुंडगर्दी असेल, कुठं कोयता गँग वगैरे या सगळ्या गोष्टींवरती ह्याच्यावरती महेशभाई हे गुप्ता हे खूप चांगल्या प्रकारे काम करतील असा आम्हाला पूर्णपणे आमच्या व्यापाऱ्यांना त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि मी त्यांना औंध व्यापारी असोसिएशन आणि पुणे शहराच्या सर्व व्यापारी संघटनेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देत होतो आणि त्यांच्यासोबत कायमस्वरूपी आम्ही असाच साथ राहील हीच या ठिकाणी शब्द देत होतो. आणि आपण प्रेसनी पण त्या गोष्टीची दखल घेतली त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आजची भाजपा व्यापारी आघाडीची मीटिंग एकदम सक्सेसफुल झाली. सर्व ट्रेड ऑर्गनायझेशन्सचे मेंबर्स होते. आमचे ॲक्टिव्ह प्रेसिडेंट श्री महेशजी गुप्ता व सर्व भाजपा व्यापारी आघाडी टीम मेंबर्सनी एकजूटपणे ठाम निर्णय घेतला आहे की 100% पुणे शहरातील व्यापाऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होतील ते 100% सॉल्व्ह होतील. त्यांच्या समोर आपल्या प्रत्येकाच्या समस्या प्रभावीपणे मांडायच्या आहेत आपल्याला आणि त्यासाठी आपली सगळी एकजूट आहेच आपल्याबरोबर. नितीनजींनी खूप सुंदर सजेशन केलेत की वेगळी डिपार्टमेंट्स असावीत, म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. पोलिसांच्याशी रिलेटेड असतात, काही FDIशी रिलेटेड असतात, कॉर्पोरेशनची असतात. कॉर्पोरेशनचा तर मला बरेच वेळा अनुभव असा आहे, सकाळी 11ला मीटिंग असते आणि सकाळी 10ला त्यांचे अधिकारी फोन करायला लागतात की आज कचऱ्या समस्यावर मीटिंग आहे, तुम्ही लवकर या. आणि फक्त 2-4 आम्ही पदाधिकारी असतो, बाकी सगळे कॉर्पोरेशनची लोक तिथे आलेली असतात आणि ती मीटिंग जात. तर ह्याच्यात बदलाव घडवून आणू आपण असं मला वाटतं. मध्ये माझं शॉप आहे आणि भारतीय जनता पार्टी कसबा पूर्व मंडळ मी कार्यकारिणी सभासद आहे. सचिनभाई बरोबर मी कॅट मध्ये पण काम करतो आणि नितीनभाईमुळे आम्ही सगळे अमर म्हणा, मी म्हणा किंवा संजय मनोज, महेंद्र ठाकूर साहेब हे सगळे आम्ही व्यापारी आघाडीशी जोडलो गेलो आणि भारतीय जनता पार्टीने हा व्यापाऱ्यांचा एक जो व्यासपीठ सगळ्या व्यापाऱ्यांना दिलेला आहे, खरंच एक ताकद मिळाली आम्हाला. महेश भाऊ, आपण जे आता संघटना जी गोळा केली आहे सगळ्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर, तर नक्कीच आपण
समस्या मांडणारी संघटना न राहता आपल्याला उपाय देणारी संघटना आणि विकास घडवून आणणारी संघटना बनवणार हे नक्कीच अपेक्षित आहेच आपल्याकडे आणि ते होणारच. महेशबाईंच्या माध्यमातून तुमचं कोणतंही काम राहणार नाही. त्यांनी आणि रात्री 2 वाजता कोणाला लागेल एनी टाइम फोन चालू आहे, 2 वाजता 3 वाजता टाइमपास म्हणून फोन करा, तुमची दुसरी रिंग उचलली जाईल. त्याचा अनुभव लाखो व्यापाऱ्यांना आलेला आहे. संघटना वाढलेली आहे. कुठल्याही बाबतीत शंका करू नका. संजय मुनो, लक्ष्मी रोड व्यापारी संघटना, गणपती चौक. आमच्याकडे 220 व्यापारी आहेत. त्याचा मी प्रेसिडेंट आहे. आमचे खजिनदार सोबत आहेत. आम्ही सर्व व्यापाऱ्यांसाठी पर्सनल आमचा ग्रुप आहे. खजिनदार कोण आहे? नयन ठाकूर. हां, तर आम्ही पर्सनल आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचे म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांचा. आम्ही त्यात नुसते मुलगा आणि वडील दोघांना का घेतलंय की कोणाचे परस्पर आम्हाला त्याचे मेसेज येतात. तर त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सर्वप्रथम आभार तर मी महेश गुप्तांजीचा मानत, त्यांनी या प्लॅटफॉर्मवर लोकांना बोलवलं, सगळ्यांना अतिशय छान प्रकारे ही कल्पना मांडली, डोक्यात एकजूट करण्याचा जो विचार केलाय. अतिशय सुंदर कल्पना आहे. आपण एकत्र आलो त्याबद्दल सर्वांचे आभार. मगाशी मी 2 गोष्टी या ठिकाणी मांडल्या. तर या ठिकाणी साहेबांनी आता जसं सांगितलं की स्थानिक पातळीवरच्या व्यापारी संघटनेला बरोबर घेऊन कसं काम करायचं. तर एक छोटंसं उदाहरण देतो. आमचे जे अध्यक्ष आहेत शामभाऊ मारणे, FC रोड व्यापारी संघटना, आम्ही साहेब काय केलंय, पोलीस स्टेशनचे काही कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे काही अधिकारी कर्मचारी आणि आम्ही व्यापारी असा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. म्हणजे आता अतिक्रमण जर झालं तर त्या ठिकाणी आम्ही काय करतो, फोटो काढतो आणि त्या ग्रुपवर टाकतो. त्याची जी माहिती आहे ती पोलिसांना पण जाते आणि कॉर्पोरेशनला जाते लागलीच. अर्थात सकारात्मकतेने आम्ही त्या सगळ्या गोष्टीकडे बघतो. आगे जाके क्योंकि व्यापारी एसोसिएशन की महेश भाई की जो ताकत है, म्हणजे जो सोच है, उसको ये एग्जीक्यूशन पे जो लेके आए हैं, इसी से समझ में आता है कि इस चीज को कितने आगे लेके जाना है.